अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। अनुदानित शाळातील कर्मचारी पेन्शन विना सेवानिवृत्त जबाबदार कोण? 9 मे 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। जुनी किंवा नवी पेन्शन योजनेचा गोंधळ कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप राज्यातील अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार जुनी किंवा नवीन पेन्शन योजना लागू असतानाही प्रतिशत कोणतीही पेन्शन न मिळता सेवानिवृत्त व्हावे लागत असल्याचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। या संदर्भात विदर्भ जुनी पेन्शन कृती समितीचे प्रांत अध्यक्ष प्राध्यापक चंद्रशेखर म्हैसने यांनी शासनाच्या धोरणावर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। प्राध्यापक म्हैसने यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाने विविध शासन निर्णयाद्वारे तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वेळोवेळी स्पष्ट केले आहे की शासकीय आणि अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू आहे। मात्र प्रत्यक्ष परिस्थितीत अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतर ही पेन्शन विना राहतात। ही अत्यंत गंभीर आणि अन्यायकारक बाब आहे। पेन्शन आहे पण मिळत नाही अशी विचित्र परिस्थिती। अनुदानित शाळेतील काही कर्मचारी शासनाच्या नियमानुसार जुनी किंवा नवीन पेन्शनसाठी पात्र ठरत असूनही त्यांना कोणतीही पेन्शन मंजूर होत नसल्याचे वास्तव असल्याचा दावा करण्यात आला आहे। विशेष म्हणजे काही प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्याकडून पेन्शन प्रस्तावाची पडताळणी करून संबंधित कर्मचारी नवीन पेन्शन योजनेत पात्र असल्याचा निर्णय दिला जातो। मात्र त्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी कोण करणार हा मोठा प्रश्न निर्माण होतो। यावर काही अधिकाऱ्याकडून दिले जाणारे अलिखित स्पष्टीकरण अधिकच धक्कादायक असल्याचे म्हैसने यांनी नमूद केले। त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांची एन पी एस खाते उघडलेले नाही त्यांना नवीन पेन्शन योजना देता येत नाही। या तक्रारावर प्राध्यापक म्हैसने यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की जर खाते असल्यावरच पेन्शन मिळत असेल तर GPF खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन का दिली जात नाही? खाते कोण उघडणार हा मूळ प्रश्न। कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार MPS आणि GPF खाते उघडणे हे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक इच्छेवर अवलंबून नसते। संबंधित शासकीय कार्यालय, शिक्षण विभाग आणि वित्तीय यंत्रणा यांच्या मार्फत प्रक्रिया पार पाडली जाते। त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला शासनाच्या धोरणानुसार लागू असलेल्या पेन्शन योजनेत खातेच वेळेवर उघडले नाहीत तर त्यासाठी संबंधित कर्मचारी जबाबदार कसा धरला जाऊ शकतो असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। यासोबतच कोणत्या कर्मचाऱ्याला कोणती पेन्शन योजना लागू होते यावर स्पष्ट लिखित सूचना किंवा मार्गदर्शक धन संबंधित विभागांनी वेळेवर देणे आवश्यक असताना अनेक ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शासन आणि अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी प्राध्यापक चंद्रशेखर म्हैसने यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की एखाद्या कर्मचारी कोणतीही पेन्शन मिळता सेवानिवृत्त होत असेल तर त्यासाठी नव्हे तर पेन्शन योजनेचे नियंत्रण करणारे अधिकारी आणि संबंधित यंत्रणा जबाबदार आहेत। शासनाने स्वतःच्या शासन निर्णयामध्ये तसेच न्यायालयात सादर केलेल्या भूमिकेनुसार पात्र कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी पेन्शन मिळणे हा त्यांच्या कायदेशीर आणि नैसर्गिक हक्क आहे। त्यामुळे पेन्शन प्रस्ताव प्रलंबित ठेवणे, खाते न उघडणे, नियमाची अंमलबजावणी न करणे किंवा कर्मचाऱ्यांना तांत्रिक कारणे दाखवून पेन्शनसाठी वंचित ठेवणे हा गंभीर प्रशासकीय अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे। कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष। राज्यातील अनुदानित शाळांमधील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये ह्या प्रश्नावर तीव्र नाराजी असल्याचे दिसून येत आहे। विशेषतः सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा आधार नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन हा जगण्याचा महत्त्वाचा आधार मानला जातो। मात्र प्रशासनातील विसंगती, फाईल प्रक्रियेतील विलंब आणि खात्याबाबतचा गोंधळ त्यामुळे अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे। शासनाने तातडीने धोरण स्पष्ट करावे, जुनी किंवा नवीन पेन्शन योजना असलेला गोंधळ दूर करून पात्र कर्मचाऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा, खाते उघडण्याची जबाबदारी निश्चित करावी आणि पेन्शन विना सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रकरण तातडीने निकाली काढावे अशी मागणी विदर्भ जुनी पेन्शन कृती समितीकडून करण्यात आली आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील।